सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येवल्यातील शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आहे। यंदा देखील गणेशोत्सव आणि ईद मिलाद एकाच दिवशी आल्याने दोन्ही समाजाने दोन्ही उत्सव एकोप्याने आणि शांततेत साजरे करावेत असा सल्ला नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी येवल्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत दिला। यावेळी उपस्थित समुदायाला उद्देशून बोलत होते। मुस्लिम समाजाने या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय निश्चितच अभिनंदनीय असून सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा आहे। यामुळे येवले शहरात ईद मिलादचा जुलूस गणेशोत्सवानंतर 2 दिवसांनी निघणार असल्याचं मुस्लिम समाजाने नमूद केलंय। गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारे विविध उपक्रम राबवावे, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेत शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, तसेच उत्सव साजरा करताना सामाजिक आरोग्य जपावे, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे अशा महत्त्वपूर्ण सूचना देखील व्यासपीठावरून बोलताना दिल्या। विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठक विंचूर रोडवरील माऊली लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी या सूचना देण्यात आल्या। शहर तालुक्यातून विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। जागर जनस्थानसाठी सचिन बखारे, येवला। गणेशोत्सव पूर्ण राज्यभरामध्ये सुरू होत आहे। येवला शहर हे विविध कारणासाठी प्रसिद्ध आहे। येवला शहराची बहुसंस्कृती बहुधार्मिक लोक या ठिकाणी राहतात। यांच्यामध्ये सामंजस्य राहतो आणि हा येणारे गणपती उत्सव आणि ईद हे अतिशय शांततामय मार्गाने आणि सुव्यवस्थितपणे पार पाडावे या दृष्टिकोनातून या ठिकाणचे शांतता कमिटीचे सदस्य, पोलीस पाटील, या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहावा या दृष्टिकोनातून आजची ही बैठक घेण्यात आलेली होती। आणि याच्यामध्ये गणेश मंडळाच्या लोकांकडून किंवा या ठिकाणच्या शांतता कमिटी सदस्याकडून अडचणीचे जे मुद्दे आहेत ते प्रशासनाने पूर्ण करणं आवश्यक आहे, ते मुद्दे या ठिकाणी मांडले गेले। त्याच्यावर नियोजन हे प्रशासन निश्चितपणे भविष्यात करणार आहे। एकंदरीत आजच्या बैठकीचा उद्देश हा होता की येणारे जे सण उत्सव आहेत तर ते शांततामय मार्गाने या ठिकाणी पार पाडावे आणि अतिशय सकारात्मक वातावरण आहे। सर्वांनी या संदर्भात स्वतःहून पुढाकार घेऊन गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव अधिकाधिक आकर्षक करून शांततामय मार्गाने कसा पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून आपले विचार व्यक्त केले। पोल्युशन ॲक्टप्रमाणे काही गोष्टीला प्रत्येक एरियामध्ये एरिया वाईज म्हणजे रेसिडेन्शियल एरिया असेल, कमर्शियल एरिया असेल, इंडस्ट्रियल एरिया असेल, या सगळ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने काही डेसिबलचं बंधन घातलेलं आहे। डीजे किंवा इतर वाद्य याच्यापेक्षा किती डेसिबलचा आवाज येतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या डेसिबलच्या वर कुठलाही आवाज जाता कामा नये। त्यासाठी परमिशनची जी वेळ आहे ती 2 तारखेपासून 6 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला लाऊडस्पीकर वाजवता येतील, परंतु ठराविक लिमिटमध्ये, ठराविक डेसिबलमध्ये लाऊडस्पीकर वाजले पाहिजेत हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि लोकल प्रशासन जे आहे, स्थानिक पोलीस अधिकारी हे या संदर्भात निश्चितपणे ऑब्झर्व्ह करतात।